सांच्याला झापडीला गाई वासरं रानातनं येत होती तेव्हा शेवंतही आले. नेमकं वामन आणि यशवंतही येऊन टेकले होते. शेवंता रानातून आल्यावर चहा पाणी झालं. वामननं सोबत आणलेली थैली सोडली आणि शेवंताच्या भावानं बहिणीच्या संसाराला बांधून दिलं ते सारं काही सोडून दाखवलं. डाळी डोळी चटणी हळद जरासे मूग तांदूळ असा सगळा संसारच माधव गेल्या परत बांधून देतो तसा आजही दिला. दुसऱ्या बहिणीपेक्षा शेवंताच्या गरिबीच्या संसाराला एवढा चटणी मिठाचा तरी आधार म्हणून माधव हातभार लावतो. आज पस्तोर शेवंता कवाच माहेरून खाली हात आली नाही. वामन सारं दाखवत होता पण शेवंताचं मन त्यात नव्हतं. ती उदास होती. तिच्या मनात सगळं घोळत होतं. सगळं सामान तिने बाजूला सारलं आणि जेवाय वाढलं. जेवण आटोपून तिने अंथरून टाकलं. यशवंत डोंगरगावला पायी गेल्यानं थकला. तो आडवा झाला. थोड्या वेळानं त्याला जाग आली. रात्रीचे 11 वाजत आले असतील. शेवंता धडधड रडत होती. दोघं नवरा बायको जागेच होते. पडल्या जागी त्यांच्या गोष्टी सुरू होत्या. यशवंत पडल्या जागी कान देऊन ऐकत होता. दोघांच्याही बोलण्यातनं एक सूर निघत होता. आपण काय करू शकतो. रंगाविषयी बोलणं चांगलंच अवघड होतं. शेवटी गावाच्या डोळ्यात आपणच. गाव मराठ्याचं. वारकाचं घर 1 ना 2. भावकीचं कसं असतं. भावकी म्हणावं आणि मुकं बसावं. जितकं वाईट होईल तेवढं चांगलं वाटणारी माणसं म्हणजे भावकीतली माणसं. त्यांचा काय आधार. पाण्यात राहून मासळीशी वैर नको म्हणून हे सारं इथेच आपण विसरून जाऊ. पुन्हा नव्या उमेदीनं जागायचं. काहीच झालं नाही असं वागायचं. आपण त्यांना पुरत नाही. आपलं 4 चिल्ल्यापिल्ल्यांचं घर. तसं पाहिलं तर शेवंताच्या पावित्र्याला स्वभावाला वामन चांगलाच ओळखून होता. आपण दारू पितो आणि गावातले लोक असं करतात. त्यामुळे वामनलाही आपण दारू पितो याचं वाईट वाटलं होतं. आपण 12% चुकतो. त्यावर न बोललेलं बरं म्हणून वामननं शेवंताची समजूत काढली. या साऱ्या गोष्टी पडल्या जागी ऐकणारा यशवंता जास्त तर काही नाही पण काहीतरी घडलंय असं समजून विसावला. शेवंताच्या धाडसाचं वामनला कौतुक वाटायला लागलं. तिच्या चारित्र्य आणि पतिधर्म जोपासणाऱ्या पवित्र स्वभावाचा त्याला अभिमान वाटला. जळणाऱ्या दिव्याकडं एकटक बघत त्याच्या मनातली भावना डोळ्यात उतरली आणि त्यांनी शेवंताच्या पोटावर हळूच आपला तळहात ठेवला. त्याच्या उबदार स्पर्शानं तिचं अंग शहारलं. तिने त्याच्याकडे आपलं तोंड फिरवलं आणि लाडानं वामनच्या केसातून हाताची बोटं फिरवली. जणू तो तिच्याकडनं होकाराचा इशारा असावा. दोघांच्याही मनातल्या पाजळणाऱ्या भावना उजळणाऱ्या दिव्यानं ओळखल्या असाव्यात कारण लाजून तो दिवा फडफडला आणि दोघांना अंधारात ढकलून विझूनही गेला. मार्च महिना संपत आला. थंडी कमी व्हायला लागली. होळी झाली. होळीत थंडी जळाली. आता ऊन जरा कठोर झालं. रानात उनंगवाडी झाली. गहू हरभरा ही हिवाळी पिकं घरात आली. शेतकऱ्यांची घरं मालाटालानं भरली. सुख समाधान माणसांच्या चेहऱ्यावर जाणवायला लागलं. फाल्गुन महिना मराठी वर्षाचा शेवटचा महिना संपत आला. आता मराठी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं कारण वर्षाचा पहिला महिना पाडव्याच्या दिवशी सुरू होणार. नवीन वर्षाचे वेध लागायला लागले. वसंत ऋतूचं आगमन झालं. रानोरान गव्हाची खळी सुरू झाली. प्रत्येक आखाड्यावर बैलांच्या मळणी गोल फिरताना दिसत. गव्हाच्या राशी जिकडं तिकडं पडल्या. खळ्याचे डाहोरे चालू झाले. रानातले शेजारी कामावरची गडी माणसं शेजारी पाजारी एकमेकांच्या आखाड्यावर डाहोरा जेवायला तयारीत होती. खळ्यावर 4 माणसं जेवू घालून डाहोरा करायचा तवा ती रास घरी आणायची. जर का रानात म्हसोबा असेल तर मात्र कोंबडं बकऱ्याचं तिखट जेवण द्यायचं आणि जेवण देऊन खळं उचलायचं. जागोजागचे खळे उनगले. गहू घरी नेले. रानं आता मोकळी झाली. मोकळ्या रानात मरणाचं ऊन तापायला लागलं. रानात उनंगवाडी झाली.
आज गुढीपाडवा, नव्या वर्षातला पहिला दिवस, नवं साल. गुढी मांडून लिंबाचा फुलोरा आणि साखर मिसळून घरातल्या सगळ्या माणसांना दिलं जातं. अगदी आग्रहानं खाऊ घालतात. पाडव्याच्या दिवशी वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही असा समज. कारण हा वर्षातला पहिला दिवस, मग वर्षभर माणूस वाईटच बोलतो म्हणून मोठ्यांचा धाक. पाडव्याच्या दिवशी लवकर उठायचं, नाही तर सालभर आळसच चढणार. आंघोळ करून गुढी मांडायची, तिची पूजा करून हात जोडून पाया पडायचं, नारळ फोडायचा, पुन्हा प्रसाद करून वाटायचा. पण एवढ्या गोष्टीला मात्र सूट. आज सण कोणता? गुढीपाडवा, अक्कलधर गाढवा हा संदेश हमखास मिळणार. या दिवशी घरोघर गुढी उभारलेल्या. सकाळच्या कोवळ्या किरणानं गुढीवरचा उबडा घातलेला पितळी तांब्या डोळे दिपवायचा. रंगीबेरंगी आकर्षक साड्या आणि तिची गगनचुंबी उंची सहजच माणसाचं लक्ष वेधून घेत. गुढीच्या गळ्यातली गाठी मात्र दिवसभर पोरांना सुखावते. गुढी केव्हा उतरल आणि त्या गुढीच्या गळ्यातले गाठीचे बत्तासे कवा हातात पडतील यात पोरं सोरं मग्न असतात. गुढी उतरल्यावर गाठीचे बत्ताशे प्रसाद म्हणून घरात वाटायचे. गावातले सगळे व्यवहार पाडव्याला सुरू होतात. कामावर राहणारा गडी पाडव्यालाच साल धरतो. पहिलं साल संपून नवीन साल सुरू होतं. नवीन जाग्यावर नवीन गडी रुजू होतात. गड्यांचं सुखदुःख, अडीअडचणी मालक ऐकून घेतात. सालाच्या पैशात सालचंदीत वाढ करतात. वारीक, सुतार, माळी, कुंभार अशा 12 बलुतेदारांचा हिशेब पाडव्यालाच होतो. सालभर भादरून त्याच्या बदल्यात मिळणारी सालचंदी म्हणजे त्यांचं बलूत. नव्या आसाम्याचा भरणा. सालाची वसुली पाडव्यालाच होते. शेतकऱ्याच्या घरात राशी लागतात. आता इथून पुढे 2 महिने असतात. त्या काळात नांगर धरून रानं नीटनेटकी करायची. पाडव्याच्या दिवशीच नांगर धरून रानात नव्या उदिमाला रान काळशार करून ठेवायचं. तासाला सुरुवात करायची. घरून स्वयंपाक करून न्यायचा. तासाची, नांगराची पूजा तास धरून करायची. बैल तासाला धरायची. ह्या गावातल्या सगळ्या गडबडीत वामनची आपली गडबड सुरू होती. आसाम्याकडून बलूतं जमा करायची वेळ होती. आधी गावातलं बलूतं तो वसूल करतो आणि मग डोंगर गावचं. आता उन्हाळ्याला चांगली सुरुवात झाली. रान भकास झाले. रानातली झाडं उदास आणि सगळ्या रानात पडलेल्या पानांचा जमिनीवर थर साचलेला. जमीन तापून कोरडी. आता रानातली लक्ष्मी घरात आली म्हणून रानं उदास झाली. वस पडलेल्या काळ्याभोर रानात तापणारं ऊन दिसतं, तसंच वाऱ्याच्या झुळकीनं धुऱ्यावरली झाडं डोलताना दिसतात. उघडा बंब होऊन रानात औत हाकणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगाला वाऱ्याची झुळूक स्पर्शून छान गारवा देऊन जाते. पिंपळी गावात सोयरिकी आणि लग्नाच्या लगीनसराईनं गाव गजबजलं. पाडवा झाला. आता आसाम्या बलूतं घेऊन जा म्हणून बोलावू लागल्या. वामननं यशवंताला हाताशी धरून बलुत्याची वसुली सुरू केली. हातात पोत्याचं चुंगडं घेऊन वामन आणि यशवंत न्याहारी करून निघाले. 12 वाजेपास्तोर वसुली करणार होते. वामननं आज नाना पाटलाचं घर गाठलं. बापलेक डहाळजत जाऊन बसले. नाना पाटलानं अंगणातून वाकून पाहिलं. बापलेक दिसल्यावर बस वामन आलोच असं म्हणून घरात गेले. पाटलानं आंघोळ करून धोतर नेसलं होतं. अंगात धोतर तेवढंच नेसलेलं, बाकी काही नाही. पण हातात मात्र पितळाचं चमचम ताट आणि एका हातात पितळाचा गडू तांब्या होता. पाटील अंगणात तुळशीला पाणी सोडून घरात जात होते. डहाळजत वाट्यावर भिंतीला टेकून ज्वारीचे पोते भरून ठेवलेले होते, तर मध्यभागी ओट्यावर भला मोठा ढीग मोकळाच टाकला होता. यशवंताचं लक्ष त्या ढिगावरच होतं. तेवढ्यात आनंदा सुतार हातात पोतं घेऊन आला. वामन आणि आनंदा सुतार बोलत होते. पाटील घरात न आले. कपाळावर अष्टगंध, हातात धोत्राचा चाळ. रुबाबानं गड्याला बोलवलं. गोविंद असा आवाज दिला. गडी आला आणि मोकळ्या टाकलेल्या ढिगावरून माप सुरू केलं. माणसाला 4 पायल्याप्रमाणे घस घस ज्वारी मोजून दिली. उभ्या असलेल्या पोत्याला हातही लावला नाही. त्याच ढिगावरनं तीच ज्वारी आनंदालाही दिली.
वामन यशवंतानं 2 खेपा केल्या. सालभरची कमाई, पहिलं बलूत घरी आलं म्हणून शेवंता आनंदून गेली. तिने हातात पंचेपाळ आणला आणि ज्वारीच्या चुगड्याची पूजा केली, कुंकू लावलं. तसाच बाप लेकालाही कुंकाचा पट्टा ओढला आणि घाई गडबडीत पोतं सोडलं. शेवंतानं सहज हात खुपसून ओंजळभर ज्वारी काढून पाहिली आणि लगेच कपाळावर आठ्या आणल्या. ती खालीच बसली. काय तर, सालभरच्या कमाईत नुसतं गोंडर भरून दिलेलं होतं. नुसतं गोंडर पाहून शेवंता रडकुंडीला आली. सालभर भादरून बदल्यात काय, तर गोंडरच. हे गोंडर बघून शेवंताचे डोळे भरून आले. असा राग आला, अंगात मुंग्या आल्या. आत्ताच्या आत्ता त्याच्या घरी नेऊन फेकावा असं वाटलं, पण करणार काय. गरिबीनं आपल्या तोंडाला मुचकं बांधलं होतं. ते नशिबानं तोडणं म्हणजे गुन्हा. हा गुन्हा शेवंताला करायचा नव्हता. ती कडक दमदार बाई, तिने सगळं दुःख गिळून घेतलं. जनावरासारखं कुटार म्हणून गोंडार खाणारी जात आमची वाद घालणार तरी कशी. नशिबावर ठेवून जगणारं मन तरी असतं गरिबाकडं. नाही तर गरिबाला लाज लज्जा तर नसतेच, पण जीव असतो हे पण विसरून वागणारी माणसं यशवंता अनुभवत होता. शेवंताला हा अन्याय सहन होत नव्हता. मेहनतीला डगमगत नाही, पण अन्याय सहन करणार नाही. तिच्या पोटात काही राहत नाही. ती फाड फाड बोलून मोकळी होते. रडत रडत तिने मन मोकळं केलं. तिचं रडणं बघून वामन म्हणाला, अगं शेवंता, घरात लक्ष्मी आली आणि तू काय दाडा साडावाने आसू गाळायली. जाऊ दे, उठ. माणसाला जनावर समजणाऱ्या या माणसाच्या वागण्याचा विचार नाही करू. त्याचा काय फायदा आहे. घे, चल, उठ लवकर. अगं अन्नापेक्षा कोणी मोठं आहे वय. अन्न म्हणजे 12% पूर्ण ब्रह्म. असा हवाला वामननं दिला. शेवंता उठली. तिघांनी मिळून पोतं घरात आणलं. यशवंताला पण राहवलं नाही. त्याने विचारलं, माय, हे लोक असं का करतात. चांगली ज्वारी ठेवून घेतात आणि गोंडर आपल्याला का देतात. शेवंताकडे याचं उत्तर नव्हतं. ती गप्प बसली. जे गुरंढोरं खात नाहीत ते आमच्या माथी मारलं जातं. इतकी आम्ही माणसं गेलेली. त्यांनी का आमच्या मेहनतीची अशी चेष्टा करावी. गोठ्यात बांधलेलं जनावर जे खात नाही ते आम्हाला देतात. आम्ही त्यांच्यापेक्षा गेलेली माणसं आहोत का. आमच्या मेहनतीचं हेच फळ. हीच आमची सालभरची कमाई. नुसतं गोंडर. खरं तर हा आमच्या कष्टाचा अपमान आहे. यापेक्षा धंदा सोडून दुसरी वेडवेगारीची कामं केलेली बरी, असं पोटतिडकीनं यशवंत बोलत होता. वाडवडिलांचं राखण म्हणून आम्ही काम करावं, तर लाचारी आणि ही अशी वागणूक मिळते. तिघांनी मिळून अंगणातली सगळी पोती एक एक करून घरात नेऊन ठेवली. गावातल्या बऱ्याच आसाम्या वसूल झाल्या आणि अजून वसुली सुरूच होती. तात्यारावनं वामनला बोलवलं. त्याचा स्वभावही काही वेगळाच. सगळ्या बलुतेदारांना बोलवायचं आणि मग ते बैठकीत आले की आपण मागच्या दारानं ते निघून जात असत. सालभर मेहनत करून घाम गाळायचा आणि वर्षाकाठी वाट बघायची, असे अनेक प्रसंग यशवंतनं वामनच्या बरोबर अनुभवले. पण गोंडराशिवाय काहीही मिळालं नाही. वारकाला बलुत्यात गोंडर देणं ही जणू परंपराच असावी, म्हणून बलुतेदारांना गोंडरावर सुद्धा समाधान मानावं लागतं. घरात खूप ज्वारी जमा झाली. घर समाधानी झालं. जमा झालेल्या ज्वारीतलं गोंडर काढण्यासाठी सगळी ज्वारी धुवून काढण्यात शेवंताचं पार कंबरडं मोडून गेलं. पण करणार काय. गावातल्या आसाम्यामधून अण्णासाहेबांचं बलुतं वसूल करायचं राहिलं होतं. आज वामन यशवंतला घेऊन वाड्यावर बलुतं आणायला गेला. वाड्यावर जायची यशवंतची दुसरी वेळ. वामन आवाज देण्या अगोदरच कुत्रं भुंकलं. तेव्हा कुठं वामननं आवाज दिला, मालक, ओ मालक. कुत्र्याचा आवाज ऐकून उमा बाहेर आली. बरेच दिवसांनंतर यशवंतला वाड्यावर बघून ती गालात हसून घरात गेली. उमा आता चांगली टुमदार उजळ दिसत होती. तिच्या वागण्या बोलण्यात खूप सुटसुटीतपणा जाणवत होता. लांब केसांच्या वेणीनं ती सुडौल दिसत होती.
तिच्या समजदारपणामुळं तिच्या नजरेतही आता गोडवा आल्यासारखं वाटत होतं. तिचं शरीर आता आकार घेत होतं आणि त्यामुळे तिच्या अंगात आणि देखणेपणात रसरशीतपणा जाणवत होता. तिच्या तारुण्याकडील वाटचालीमुळं तिचा चेहरा प्रसन्न, तेजस्वी दिसत होता. म्हणून तिच्याकडे बघण्यासाठी मन आतुर व्हावं अशी ती दिसायला लागली होती. तिच्या या देखण्या रूपाला क्वचित वाटूनही गेलं असावं की या माझ्या सौंदर्यावर, सर्वांगावर यशवंतची नजर पडावी. त्यांनी केवळ एक वेळ नजर भरून आपल्याला बघावं म्हणून ती सारखी सारखी वसरीत येत होती. यशवंताची एक एक नजर टिपायला ती आतुर होती. यशवंतनं पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. त्याच्याही मनात विविध विचारांच्या पालव्या फुटण्याजोगं शहाणपण आलेलंच होतं आणि तिच्याविषयी त्याच्या अंतर्मनात रंग उधळत असावेत म्हणून तो खालच्या नजरेनं तिच्या शृंगारी हालचालींना प्रतिसाद देत होता. झाक्या झोक्यानं एखादी नजर फिरवत होता आणि मनातल्या मनात तो कदाचित बोलतही असावा की उमा, तुझ्यामुळे माझी शाळा गेली. यातून तो लगेच बाहेर आला. समोर बघितलं तर इथेही तसाच भला मोठा ढीग वसरीमध्ये बलुतेदाराची वाट बघत होता. अण्णांनी ज्वारीच्या ढिगावर बलवलं आणि घस ज्वारी मोजून द्यायला लागले. एकामागं एक चुगडं धरण्यात मग्न असलेल्या यशवंतकडं उमा व्हरांड्यातून बघत होती. पण अण्णांपुढे येणं म्हणावं तेवढं सोपं नव्हतं. उमा प्रत्येक खेपीप्रत यशवंतकडे झाक्या झोक्यानं, चोरट्या नजरेनं पाहत होती. तिच्या कोवळ्या प्रेमळ मनाला यशवंतला बोलावं वाटत होतं. ती आता सुंदर दिसत होती. पर पोर पाटलाची कशी बोलणार? यशवंतसुद्धा ही सगळी परिस्थिती, समाजरचना ओळखून होता म्हणून त्यानेही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. तोंडाला येत नाही म्हणजे आंबटच म्हणावं लागणार होतं. गावातल्या वसुलीबरोबर रंगराव पाटलाचं बलुतं वसूल झालं. रंगराव मागं एकदा घरी आला होता आणि शेवंतानं पाणउतारा केला होता. तेव्हापासून वामनच्या घराचा दरवाजाच ओलांडला नाही. पण शेवंतानं केलेल्या अपमानाचा वचपा कसा घ्यायचा याचा तो बेतच आखत होता. कधी ना कधी आपल्या अपमानाचा बदला मी घेणार असं त्याने मनात घेतलेली ती एक भीष्म प्रतिज्ञा होती. पण रंगरावनं वामनचं बलुतं मात्र लगेच दिलं. जवळपास गावातल्या सगळ्या बलुत्याची वसुली झाली. गावात आता सगळी आबादानी झाली. घरोघर मालाटालाच्या राशी लागलेल्या, सगळी कामं झालेली. अशा वेळेस गावाचे सगळे व्यवहार जसे सुरू होतात तसेच गावात बाहेरची काम करणारी माणसंही आपली पालं मांडायला लागतात आणि म्हणूनच याला हंगाम असं म्हणतात. घरात गहू, ज्वारी, डाळीदुळी भरपूर असतात म्हणून गावात काम करणारी घिसाडी, कैकाडी, कामटकर यांची पालं दिसायला लागतात. मग गावातली शेतकरी माणसं त्यांच्याकडनं ज्वारी, गहू देऊन आपली कामं करून घेणार आणि यालाच सुगीचे दिवस म्हटले जातात. या सुगीत कालपरवाची गोष्ट मात्र सगळ्या गावात झाली आणि अशा गोष्टी गावात वाऱ्यासारख्या पसरतात. त्यातल्या त्यात वारका जवळ आल्यावर काय, तो त्या गोष्टीला वाऱ्यावरल्या पाचोळ्यासारखं उडवतो. कारण सगळ्या गावाचा ठेका वारकापाशी. कोणाची गेली, कोणी आणली, कोणी ठेवली, अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टींची सगळी उठाठेव वारकाला असते. वारकाचं ठिकाण पूर्वीपासनं प्रसिद्धी माध्यमाचं काम करतं. सुतार, वारीक यांच्याजवळ बसल्यावर सगळ्या गावाची खबर लागते. त्याचं कौशल्य त्यांच्याकडे असतं. अशीच वामनच्या कानावर काल परवाची भिवाची गोष्ट आली. बिचारा बेवडा भिवा उगीच्या उगच चोपला गेला होता. पिंगळी गावात सध्या भिवाची चर्चा सुरू होती. गावातल्या मारुतीच्या मंदिराजवळ पिंपळाचं भलं मोठं झाड, त्याच्या भोवती जुना ओट आहे. त्याची दाट सावली पडते म्हणून तिथं घिसाड्याचं पाल येत असतं आपलं पोट भरण्यासाठी. मारुतीचं मंदिर म्हणजे गावचं बस स्थानकच. तिथं दिवसातनं 2-3 बसगाड्या येतात. तिथे नेहमी लोकांची वर्दळ असते. मोठं मैदान बघून सखा घिसाड्यानं तिथं काम सुरू केलं. घिसाडी बिचारा म्हातारा, सगळी लेकरं लहान, पण एक पोरगी मोठी जवान झालेली. तिचं नाव लता. 2 लहान पोरं. बायको मेली. लेकरं सांभाळण्यात सखा जीवन जगतो.
पोरगी झाल्यावर पोर उशिरा झाली म्हणून पोरं लहान होती. लता बापाच्या ऐरणीवर दिवसभर घण मारून तिचं शरीर दणकट मजबूत झालेलं. काळी सावळी, नाकाडोळ्यात नागिणीसारखी, पाहताच नजरेत बसावा असा देखणा बांधा. पालापुढं ऐरणीवर घण मारायची आणि घण मारताना तिचं अंग भात्यासारखं गोल फिरतं. पाहणाऱ्यांच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं. सारखा घण मारताना तिचे पुष्ट उरोज एकमेकांशी हसत खेळत धिंगामस्ती करताना तिच्या तंग ब्लाऊजमध्ये जाणवत. त्यामुळे तिच्या तारुण्यात जास्तच भर पडायची. सारखी गोल फिरणाऱ्या कमरेवरनं घामाचे पाट व्हायचे. तिचं घामाघूम झालेलं अंग पुसताना तिचा पदर छातीवरून घसरल्यावर असं म्हणतात आग लागली असंच वाटायचं. नेहमी घसरणारा पदर ती कमरेला घट्ट आवळून बांधायची तेव्हा मात्र तिचा बांधा काही औरच आकार घ्यायचा. गड्याला लाजवेल अशी अंगमेहनत करणाऱ्या लतावर गावातल्या रिकामटेकड्या धनदांडग्यांच्या नजरा खिळणं यात काही नवल नव्हतं. लतानं अशा पैशाच्या मस्तीनं उताणलेल्या लांडग्यांच्या लचक्यांना सहनही केलं, कारण गावात पोट भरायचं असतं. झाडावर राहायचं तर पक्ष्यांशी आबोला नको असा मनाला आवर घालणारा विचार गरिबांच्या मनात असतो, म्हणून तर गरिबांना गरिबीचा अपमान सहन करता येतो. तिनं सारं सहन केलं. खूप गैरप्रकार तिच्याशी झाले. या बड्या लोकांच्या नजरा सारख्या तिच्याकडे असत, पण या बड्या लोकांच्या तावडीत बिचारा भिवा सापडला. रात्री 10-10:30 वाजलेले असावेत. सगळीकडं अंधार किर्र. पिंपळाच्या झाडाखाली तेवढा पोरासोरांचा टप्पोरी गोष्टींचा गोंधळ सुरू. बाजूला शिवरामची पानटपरी सुरू. शिवरामची पानटपरी तशी 11-12 वाजेपर्यंत उघडे राहते. पोरं सोरं टपरीजवळ धिंगामस्ती करतात. 9:30 वाजेस्पोतर पालातला मिणमिणता दिवा तेवत होता. दिव्याच्या आधारानं पालामधली माणसं किलबिल करायला लागली. तसं त्यांचं ते रोजचंच. दिवसभर जनावरासारखं राबायचं, घामाचे पाट ओकायचे आणि झापड झाली की तो घरचा पुरुष शेणभाग म्हणून दारू पिऊन तर्र होतो आणि ज्या भात्यावर राबला त्या भात्याजवळ आडवा पडतो. बाजूला चिल्ले पिल्ले उपाशी पोटी असतात. हेच त्या पालातलं जीवन. पालातला जळणारा दिवा हळूहळू शांत झाला. 10:30 वाजलेले असावेत. भिवा दारू पिऊन तर्र झाला. नव्या आबादीत जिजाबाईकडं पिलेली हातबट्टी दारू मंदिरापस्तोर येईपर्यंत त्याला खूप चढली. त्याला काही सुधरतच नव्हतं. नशेच्या धुंदीत भिवा पडत झडत पिंपळाच्या झाडाखाली आला आणि सरळ घिसाड्याच्या पालात घुसला. दिवसभर बापाच्या ऐरणीवर घणाचे दणके हाणून थकलेल्या लताच्या अंगावर तो धाडदिशी पडला. भर झोपेत असलेल्या लतानं आरडाओरडा केला तोच तिच्या पाळतीवर आणि झाडाजवळ गोंधळ घालत असलेली टप्पोरी पोरं धावत आली. तसंच शिवरामच्या पानटपरीवरची पोरंही धावत आली. विचार नाही, पूस नाही आणि त्या भिव्याला मरणाचा मारला. आधीच दारूत तो पंग, त्याला बोलताही येत नव्हतं. तरी पण त्याला बेदम लाथा बुक्क्या मारून लतापुढे हिरो होण्याची चढाओढ सुरू झाली होती. गरमी चांगली जाणवू लागली म्हणून बाहेर दारी अंगणी बसलेली झोपलेली माणसं सुद्धा धावत आली. भिवा मार खाऊन आडवा पडला तरी त्याची दारू उतरली नाही. आता भिवा खूप दारू पितो आणि गावात ओरडत बोंबलत हिंडतो, पण त्याची दारू सुटली नाही. अशी दारूची आणि भिवाची चित्तरकथा वामन सांगतो. उन्हाळ्याचे दिवस ऊन चांगलंच तापायला लागलं. झाडांची पानगळ सुरू झाली. झाडांचं सौंदर्य पानांच्या बरोबर गळून पडलं होतं. सगळीकडे उन्हाळा जाणवत होता. एकाएकानं वामननं गावातलं सगळं बलूत गोळा केलं. सगळ्या आसाम्या पुन्हा नव्यानं सुरू झाल्या. आता डोंगरगावच्या आसाम्या वसूल करण्यासाठी वामन तयार झालेला होता. श्रोते हो, हा होता अशोक कुबडे सरांच्या गोंडर या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग उद्या. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.